आता आलो आतमध्ये, बघू आपलं काम प्रोग्रेस हा कालचाच आहे. इकडची भिंत कंप्लीट केली आपली. कुठे गेलं तर वेगवेगळं अर्धा पाणी नीट व्यवस्थित पाईप मध्ये एकदम मस्त पाणी मारते तर ना. हा बघा बाबू दादा गाडी करतोय तिकडे. आपल्या आई वगैरे भाई आहे, शेट आहे, माणसं आतमध्ये गेले ना अजून. आतमध्ये गेल्यावर ते दाखवेल कोण कोण. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. बघूयात आपल्या घरातली काय काय कामं होणार आहेत. तर चला बघूया आजच्या दिवसाची सुरुवात कशी होते ते. तर मित्रांनो, दुपारचं जेवण वगैरे झालं आहे आणि भांडे वगैरे घासलेत ना. आमच्या आईंनी पुन्हा सारवलं बेडा. मी भांडे घासेपर्यंत आईने बेडावर सारवलं आहे. पाठीमागचं पण हे सारवलं आहे. इथे बेड आहे आपला. आणि माणसाळ्यात मम्मी आहे, भाऊ आहे, पप्पा आहेत माझे आणि मामा आलेत आपले ममदापूरचे. बारकी आई वगैरे आहेत. पण आज पण एकच मिस्त्री आहे ना, माणसं थोडे जास्त आहेत. जाऊबाई पण आलेले आमच्या नदीकडचे आणि भाऊ पण आलेले, ते गेलेत. तर काम चालू आहे त्यांचं बाकी. आणि मी घेतलं आता थोड्या वेळात पाणी मारायला. भिंती सुकल्यात तर आता सगळीच कामं बाकी ज्यांच्यावर सोडून नाही जमणार. तर भिंतीला पाणी मारायचं काम नाही घेणार आहे आज. माणसं जास्त आहेत त्याच्यामुळे आतमध्ये नाही जाणार. तर मित्रांनो, आता पाणी मारायला घेतलेलं ऑलमोस्ट बघू शकता. ही भिंत झाली पूर्ण पाणी मारून. आता अर्धा इंच ऊन आलं म्हणून असं वाटतो पाणी नाही मारलं, पण खाली बघा किती पाणी साचलं आहे. बादलीमध्ये मग घेतले आणि जस्ट असं सोडायचं पाणी, जेणेकरून विटा वगैरे सगळं पाणी घेते. तर चला चालू आहे आपलं काम हळूहळू. कुठे गेलं तर वेगवेगळं अर्धा पाणी नीट व्यवस्थित पाईपमध्ये एकदम मस्त पाणी मारते तर. पण वर खालचं जोते वगैरे सगळं भिजवलं पाणी मारून. कारण की सिमेंटचा बांधकाम आहे, त्याच्यात रीट वगैरे आहे. जेवढा जास्त पाणी तेवढा बांधकाम जास्त टिकतो असं बोलतात. आता आपण तर पहिल्यांदाच घर बांधायला घेतलं त्याच्यामुळे जास्त माहिती नाही. बाकीचे सांगतात त्यानुसार चालू आहे. बघू शकता आता मारायचं काम चालू आहे. इकडची भिंत झाली कवर की बाकीच्या ठिकाणी जायचे. तर चला चालू आपलं भिंतीला पाणी मारायचं काम. रोज काय ना काहीतरी वेगळं वेगळं काम घेते, एकाच कामावरती नसते मी. तर जसं होईल कम्प्लीट तसं करते ना. हा बघा बाबू दादा गाडी करतोय तिकडे. आपल्या आई वगैरे भाई आहे, शेट आहे, माणसं आहेत आतमध्ये गेले ना अजून. आतमध्ये गेल्यावर ते दाखवेल कोण कोण. आता आलो आतमध्ये, बघू आपलं काम प्रोग्रेस हा कालचाच आहे. इकडची भिंत कंप्लीट केली आपली. तर ही भिंत कंप्लीट आपली आणि ही पण भिंत कालचीच आहे आपली. हा मामाने ती भिंत कंप्लीट केली आहे ना. अजून तिकडची भिंत बाकी आहे आपली. कोण जिजू आले वाटते. ओके नाही तुम्हाला बघते ना का प्रत्येक मोबाईल आमचे भाऊ आलेत. आपल्या घराचे अपडेट देत राहील ना. घर बांधकाम सिरीज चालू करतो मी आता. आमचं घर बांधकाम कुठपर्यंत आलंय ते काय होता. हो होईल ना. आता किती 100 आवर्स राहिलेत फक्त. नमस्कार. तर मित्रांनो, आता चालू जस्ट विटा वगैरे उचलून आणि तुम्ही बघू शकता कपड्यांचे हाल माझे काय आहेत. तर आज मी कॉस्ट्यूम नव्हता घातला आपल्या बेगारी कामगारवाल्याचा.
त्याच्यामुळे साडी थोडी माखली माझी आणि हात वगैरे पण माखलेलेच आहेत अजून. आत्ता जस्ट बघा वाटे वगैरे घेऊन आले आणि आता चोल पेटवायची आपली आणि आंघोळीला पाणी तापत ठेवायचे. त्याच्यामुळे पहिले पाणीवर तापत ठेवते आणि मग परत ब्लॉग स्टार्ट करते. तर मित्रांनो जाळ वगैरे पेटवलं आहे, पाणी पण तापत ठेवलं आहे आत्ता आणि आपल्या ब्लॉगला पण सुरुवात केली. तर भांड्यावर घातलेले ते लावायचे आहेत अजून, तर लावते आणि तांदूळ नुसते भात घालते. भाजी तशी दुपारची बऱ्यापैकी उरले, अजून थोडीशी लागेल. मामा वगैरे राहणार आहेत वस्तीला मग त्यांच्यासाठी. तर मित्रांनो आपल्या घराचं काम ऑलमोस्ट थोडं थोडं डन होत आलं आहे, पण तरी जवळपास बघू किती दिवस लागतात ते, कारण की उद्या कामगार नाही आहेत, पोरांची पण ऑर्डर आहे, त्याच्यामुळे उद्या सुट्टी असणार आहे सगळं कामाला. बघू किती लवकर होईल ते समजलंच आपल्याला. अरे बघ नवीन चैन महापोराची बघू कशा कशा बघू दाखव. अरे अरे दरवाजा बंद होईल वासरू तो बघ. तर मित्रांनो आज पण भांडे वगैरे आत्ता जस्ट घासलेत. तर बघू शकता तुम्ही 11:15 झालेत. हे बघा 11:19 झालेत आणि आत्ता जस्ट भांडी घासले तेव्हा हात पण ओलेच आहेत आणि चालले झोपायला. तर आपलं बांधकाम फक्त किचनचं झालं आहे, बाथरूमचं थोडंसं झालं आहे आणि एकच मिस्त्री होता, पण माणसं भरपूर होते त्याच्यामुळे इथली घाण होते ना विटा वगैरे ती सगळी साफ केल्यात मम्मीने वगैरे. विटा सगळी बाहेर टाकून दिलीत, अर्धी माती होती ती टाकून दिली आणि एक समोरची भिंत झाली, पण ते आता काळोखामध्ये दिसणार नाही. उद्या वेळ भेटेलच, भेटला तर बोलणार होते, पण उद्या काही बांधकाम नाही आहे आपलं, त्याच्यामुळे उद्या दाखवेल मी तुम्हाला कशा प्रकारे आपलं घराचं स्ट्रक्चर वगैरे आहे. आणि हा आपला देवघर आहे, पण अजून इथला पण काम बाकी व्हायचं आहे. जास्त ना स्पेस सोडले आम्ही, फक्त थोडी स्पेस दिली आहे सगळीकडे. जसं आम्हाला मेजरमेंटनुसार जिथे जिथे आम्ही जागा वाचवताना येईल तिचा यूज होईल अशा प्रकारे आम्ही पूर्ण प्लॅन तयार केला आहे आणि प्लॅन पण स्वतः संजू राणे यांनी केलं आहे. तर त्याच्यामुळे बघूया घराची अरेंजमेंट वगैरे कशी होणार ती पण तुम्ही बघालच. तर चला तुर्तास आता मी ब्लॉग एंड करते. बाय बाय. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि भरपूर लोक आपल्या चॅनलला भेट देतात आणि व्हिडिओज वगैरे बघतात आपल्याच एरियामधले नेरळ वगैरेचे. तर सगळ्यांच्या मनापासून आभार आणि असेच सपोर्ट वगैरे करत राहा. चला बाय बाय.